पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। देवपुरातील राधाकृष्ण लॉजवर पोलिसांची धडक, तरुण तरुणी ताब्यात, परिसरात खळबळ। नगरसेवक ललित माळी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांची मोठी कारवाई, संशयित लॉजवर छापा। देवपुरात पोलिसांचा धडाकेबाज छापा, राधाकृष्ण लॉजमधून तरुण तरुणींना ताब्यात घेतल्यानं खळबळ। देवपूर भागातील लॉजवर पोलिसांची धडक कारवाई। धुळे शहरातील देवपूर परिसरात असलेल्या एका लॉजवर पोलिसांची मोठी आणि खळबळजनक कारवाई समोर आली आहे। देवपूर भागातील जीटीपी स्टॉप येथील राधाकृष्ण लॉजवर देवपूर पोलिसांनी अचानक धाड टाकून कारवाई केली। या कारवाई दरम्यान लॉजमधून काही तरुण आणि तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। स्थानिक नगरसेवक ललित माळी यांनी या अवैध प्रकाराबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती। या तक्रारींची गांभीर्यानं दखल घेत देवपूर पोलीस ठाण्याच्या पथकानं ही धडक कारवाई केली। गेल्या काही दिवसांपासून देवपूर आणि परिसरात बेकायदेशीर लॉजिंग व्यवसाय आणि संशयास्पद कॅफेचे जाळे वेगानं पसरत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत। या ठिकाणी होणाऱ्या अश्लील आणि बेकायदेशीर कृत्यांमुळे परिसरातील कौटुंबिक वातावरण दूषित होत असून शाळकरी व महाविद्यालयीन तरुणांवर याचा वाईट परिणाम होत असल्याची तीव्र भावना नगरसेवक ललित माळी यांनी व्यक्त केली आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, जेबी टीव्ही न्यूज, धुळे। काल दत्त मंदिर परिसरातील सगळ्या लॉजवर कारवाईची मागणी करण्यासाठी पत्र आम्ही एसपी साहेबांना दिलं होतं। खरं तर दत्त मंदिर परिसरातील सगळ्या नागरिकांच्या भरपूर तक्रारी आजपर्यंत आल्या होत्या आणि आमचे जे प्रभागाचे ग्रुप आहेत त्या ग्रुपवरही तक्रारी चालू होत्या। संबंधित बातमी शहराचे आमदार धर्मयोद्धा अनुपभाई अग्रवाल तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ आंबळकर यांच्या निदर्शनास आणल्यानंतर त्यांनी सांगितले की आपण रीतसर पोलिसांकडे तक्रार करावी, म्हणून मी देवपूर पोलीस स्टेशनचे PI व SP साहेबांना पत्र लिहून तक्रार दाखल केली आणि आपलं समाजाचं आरोग्य तसंच परिसरातील सुरक्षितता आणि हा जो काही विद्यार्थ्यांचं जे भविष्य आहे यासाठी नागरिकांनी, पोलीस प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन आपण याकडे लक्ष दिलं पाहिजे। पोलिसांनी खरं तर पालकांनी मुलांच्या मोबाईलवर त्यांच्या क्लासेसच्या सर्व हालचालींवर त्यांची दिनक्रम जो काही आहे याच्यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे। त्यांचा जो मित्र परिवार आहे त्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे। असले जे प्रकार घडत आहेत सकाळी 6 वाजेपासून या लॉजवर मुलांना मुलींना याप्रमाणे जर कधी असे 1000 रुपये तास ने 1500 रुपये तास प्रमाणे जात असतील तर आपला हा समाज कोणत्या दिशेला चालला आहे हे देणं हे खूप गरजेचं झालेलं आहे। आज त्या पत्रावर कारवाई केली पोलिसांचं मी आज अभिनंदन करतो की त्यांनी लगेच त्या पत्राची दखल घेऊन इथल्या काही लॉजेसवर आज त्यांनी रेड केलेली आहे। त्या ठिकाणी बऱ्यापैकी त्यांना कपल सापडलेले आहे। सकाळी 9 वाजेपासून ही कारवाई सुरू झालेली आहे। 40-45 लोकांना त्यांनी पकडलेलं आहे। 18 वर्षाच्या वरील तरुणांना आणि तरुणींना ते समज देऊन त्या ठिकाणी सोडण्याचं काम करताय आणि 18 वर्षाच्या आतील असतील तर ते कारवाई करतील। त्याची पूर्ण माहिती मला काही अजून मिळालेली नाहीये, पण याकडे पालकांनी खरंच लक्ष देणं गरजेचं आहे आणि आपल्या पाल्याकडे त्याच्या सर्व हालचालींकडे जागरूकपणे आपण लक्ष द्या। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस